चणकापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह 24 तासांनी सापडला. कळवण परिसरात हळहळ. रेस्क्यू टीम व स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम यशस्वी. कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांपैकी एका युवकाचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 24 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर संबंधित युवकाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आलाय. कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणारा धनंजय नितीन महाले वय वर्ष 18 हा आपल्या 3 मित्रांसह 17 मे रोजी दुपारच्या सुमारास चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. यावेळी तो धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र काही वेळातच तो अचानक बेपत्ता झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तत्काळ धरण परिसरात शोधकार्य सुरू केलं. दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेली शोध मोहीम सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरूच होती. मात्र युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीनं रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. सिन्नर येथील अनुभवी पाणबुडी गोविंद तुपे व सोमनाथ कांगणे यांच्या पथकासह सप्तशृंगी गड येथील NDRF टीम तसंच मालेगाव येथील पथकाला बोलावण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी देखील शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली. तब्बल 24 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर युवकाचा मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आलं. या घटनेमुळे कळवण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे धरण परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पावसाळा आणि उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक धरण परिसरात येत असल्यानं प्रशासनानं अधिक खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. धरण किंवा नदी परिसरात पोहताना सुरक्षिततेचे नियम पाळणं गरजेचं आहे, असं आवाहन अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केलंय.